4 वर्षापासून आपण एक मुंबईमध्ये एक प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करतो. त्याचं नाव आहे सेग्रिगेशन ऑफ सॉर्ट्स फॉर रिसायकलिंग अँड ट्रीटमेंट. या प्रोजेक्टमध्ये काय आहे, तुम्ही जर बघत असाल, हा जो डब्बा आहे सगळ्यांना दिसत असेल, ग्रीन कलरचा डब्बा, त्याला एरोबिन म्हटलं जातं. तर तो ग्रीन कलरचा डब्बा आपण CSR द्वारे देतोय सोसायटींना. CSR जो आहे तो मदरसन कंपनीचा CSR आहे. CSR म्हणजे काय असतं, एखादी कंपनी जर 500 कोटी कमवत असेल, 500,000 कोटी मुंबईसारख्या एरियामध्ये किंवा कोणत्या एरियामध्ये, तर त्यांच्या लोकल कम्युनिटीला त्यांना 5% हे द्यावं लागतं. सामाजिक सेवेसाठी त्यांचा जो इन्कम आहे ते त्यांना डिस्ट्रीब्यूट करावं लागतं. तर त्या इन्कममधून त्या आपण सोसायटीला बिल प्रोव्हाइड करतो. आम्ही जवळपास गेल्या 4 वर्षामध्ये अंधेरी असेल, मालाड असेल, गोरेगाव असेल, पवई असेल, ठाणे असेल आणि बोरिवलीमध्ये काम करतो. आपण जवळपास 400 ते 500 सोसायटीमध्ये हा प्रोजेक्ट इम्प्लिमेंट केलेला आहे. या प्रोजेक्टमध्ये सोसायटींना 0 कॉस्ट आहे, म्हणजे असं एकही रुपया खर्च करायची वगैरे गरज नाही आहे. सिम्पल काय आहे, हे डबे जे आहेत ते CSR द्वारे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट भेटतात. त्याच्याबरोबर सेफ वेस्ट वर्करचे सेफ्टी किट. आपण हे डबे लावल्यानंतर त्याच्यामध्ये रोजचा जो ओला कचरा असतो, ओला कचरा म्हणजे काय, तुमच्या घरातील जो कांद्याची टरफल असतील, व्हेजिटेबल पील्स असतील, त्याच्यानंतर जो काही नैसर्गिक कचरा आहे जो किचनमध्ये जनरेट होतो, तो कचरा ह्याच्यामध्ये बायोकल्चर मिक्स करून यामध्ये टाकावा लागतो रोज. आमचे सुपरवायझर जे असतात ते डेली येतात, व्हिजिट करतात. आमच्याकडे काय ॲप्स आहेत, त्या ॲपमध्ये तुमच्या सोसायटीचा डेटा मेन्शन करतात की एका बिनमध्ये, आता तुमच्या समजा एका सोसायटीमध्ये जर 100 फ्लॅट्स असतील तर आपण जवळपास त्यांना 6 बिन देतो. हे 6 डबे. एका डब्याची कॉस्ट आहे जवळपास 30,000 रुपये पॅलेट, आणि हा डब्बा धरून. हा नॉन इलेक्ट्रिकल मशीन आहे, त्याला कोणत्या इलेक्ट्रिकची वगैरे गरज नाही. तर पण हे 10 ते 15 लाखाचा प्रोजेक्ट आपण CSR द्वारे फ्री ऑफ कॉस्ट देतो. पण सोसायटीची काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे, प्रोजेक्ट लावल्यानंतर पहिल्यांदा आपण काय करतो, इनॉग्रेशन करतो, इन्स्टॉल करतो. इन्स्टॉल म्हणजे वेगवेगळ्या पार्टमध्ये या मशीन्स असतात, त्या असेंबल केल्या जातात. असेंबल केल्यानंतर त्याचं इनॉग्रेशन केलं जातं. सोसायटीचे जे काही चेअरमॅन सेक्रेटरी असतील त्यांच्या थ्रू इनॉग्रेशन केल्यानंतर याच्यामध्ये रोज कचरा टाकावा लागतो. त्याच्यासाठी एक हाऊसकीपिंग स्टाफ लागतो प्रत्येक सोसायटीचा. जर 6 एरोबिन दिले आपण एका 100 फ्लॅटला, तर त्याच्यामध्ये एक हाऊसकीपिंग स्टाफ लागतो. त्याच्यानंतर आपण एक ट्रेनिंग ऑर्गनाईज करतो. त्या ट्रेनिंगमध्ये पूर्ण रेसिडेंट्स असतात, त्यांना समजून सांगितलं जातं की वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे काय आहे, कचऱ्याचं वर्गीकरण कसं केलं पाहिजे, कचऱ्याला सेग्रिगेशन कैसे केलं जाय, त्या सगळ्या गोष्टी त्यांना समजून सांगितल्या जातात. किंवा एरोबिन जे आहे, आपला जो डब्बा आहे, त्याला आता डब्बा सिंपल भाषेत आपण म्हणू शकतो, मराठी भाषेत, तर त्याला हँडलिंग कसं करायचं, त्याच्या प्रोसेस काय काय असतात. तर प्रोसेस तुम्ही जर बघत असाल, सेग्रिगेटेड वेस्ट आहे. प्रत्येक घरामधून महिलांनी त्यांचा कचरा जो आहे, कचऱ्यासाठी एक वेगळं बिन ठेवायचं. 2 बिन ठेवायचे, आपल्याला ब्ल्यू बिन ठेवायचं आहे आणि एक ग्रीन बिन ठेवायचं आहे. आता मी सरांना रिक्वेस्ट केली, आपले जे डेप्युटी महापौर आहेत त्यांना रिक्वेस्ट केली आहे की जे सेग्रिगेशन बिन आहे ते उपलब्ध करून देतील तुम्हाला. तर त्या सेग्रिगेटेड बिनमध्ये, ओला कचऱ्याच्या बिनमध्ये, ग्रीन बिनमध्ये तुम्हाला ओला कचरा टाकायचा आहे, ब्ल्यू बिनमध्ये तुम्हाला प्लास्टिक असेल, जे काही कुरकुऱ्याचे रॅपर्स वगैरे असतील ते ब्ल्यू बिनमध्ये टाकायचं. सेग्रिगेशन केल्यानंतर तुमचा जो हाऊसकीपिंग स्टाफ आहे, जो वेस्ट वर्कर आहे, तो कचरा खाली घेऊन येणार बिल्डिंगच्या, आणि जिथे आपण बिन एरोबिन इन्स्टॉल केलेले आहेत. एका बिनला जागा 4x4ची लागते. म्हणजे जर सांगायचं झालं तर हा जो ब्रँच आहे, एवढ्यामध्ये तुमच्या 6 ते 7 एरोबिन बसते, एवढी जागा लागते. थोडासा पुढे स्पेस लागतो, कारण एरोबिनला आपण खाली रूट्स पण दिलेले आहेत जाताना. म्हणजे तुम्ही डेली वेट वेस्ट वगैरे केल्यानंतर, वेट वेस्ट टाकल्यानंतर 25 डेज नंतर त्याचा कंपोस्ट निघतो. कंपोस्ट म्हणजे खात बाहेर काढावा लागतो. वरून तुम्हाला कचरा टाकायचा आणि बाहेरून तुम्हाला खात काढायचं. त्याच्यासाठी पुढे पण थोडीशी जागा वगैरे लागते. आता प्रोसेसनुसार सेग्रिगेशन महत्त्वाचं आहे. पहिल्यांदा हाऊस प्रत्येक घरामध्ये सेग्रिगेशन झालं पाहिजे. ओला कचरा, सुका कचरा वेगवेगळा ठेवला पाहिजे. ते झाल्यानंतर तुमचा जो हाऊसकीपिंग स्टाफ आहे, एक सिलेक्टेड पिरियडमध्ये, म्हणजे दिवसातील समजा अर्ध्या तासासाठी तो काय करेल, तो कचरा खाली घेऊन येणार. त्याच्यामध्ये बायोकल्चर आणि कोकोपीट मिक्स करणार. कोकोपीट म्हणजे काय आहे, नारळाचा भुसा. नारळ का भुसा होतो. उसका काम काय होतं, त्याचं काम काय असतं की तुमच्या ओल्या कचऱ्यामध्ये पाणी जास्त असतं, मॉइश्चर थोडंसं जास्त असतं. तर कोकोपीट काय करतं, ते मेंटेन करतं मॉइश्चर. म्हणजे स्मेलिंग इश्यू असतात, ते स्मेलिंग इश्यू येतात तसं. तर ते मिक्स केल्यानंतर बायोकल्चर म्हणजे बॅक्टेरियाज असतात छोटे छोटे, जे तुमचे अन्न आहे किंवा जे काय फूड गेलेलं आहे मध्ये ते डिकम्पोज करायला हेल्प करतात. त्याच्यानंतर
तुम्ही बघत असाल फोटो, तर आपण बकेट पण देतो, वजन काटा देतो सोसायटीला. कोकोपीट जे आहे ते पण आपल्या CSRद्वारे फ्री ऑफ कॉस्ट देतो सोसायटीला. ते मिक्स केल्यानंतर ते ह्याच्यामध्ये टाकायचं, बिनमध्ये टाकायचं. आता समजा तुमच्या एका सोसायटीमध्ये जर 60 kg कचरा जनरेट होत असेल आणि आपण तुम्हाला 6 बिन दिल्या, तर एकाच बिनमध्ये 60 kg कचरा नाही टाकायचा. त्याला काय करायचं, वेगवेगळ्या बिनमध्ये 10 kg असा इक्वल रेशिओ मेंटेन करून कचरा टाकायचा त्याच्यामध्ये. मग त्या कचऱ्यामध्ये टाकताना थोडंही प्लॅस्टिक नसलं पाहिजे किंवा हजर्डस वेस्ट नसलं पाहिजे. हजर्डस म्हणजे काय असतं, जे हानिकारक वेस्ट आहे, जसं की डायबिटीजच्या गोळ्या असतील किंवा सलाईन्स वगैरे असतील, थोडंसं प्लॅस्टिक असेल तर ते नसलं पाहिजे त्याच्यामध्ये. आणि ते टाकल्यानंतर 35 डेज नंतर म्हणजे 35 दिवसानंतर तुम्हाला कंपोस्ट तयार होतो. आणि तो कंपोस्ट तुम्हाला काढून काढायचा आणि वरून वेट वेस्ट वगैरे टाकायचं. त्याच्यामध्ये 3-4 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. जसं की सांगितलं, सेग्रिगेशन महत्त्वाचं आहे. जागा लागते आपल्याला. जागा म्हणजे पेस लागतो जिथे आपण आयुर्वेदिक इन्स्टॉल करू शकतो. आणि प्रत्येक सोसायटीमध्ये आपण एक WMC कमिटी तयार करतो, वेस्ट मॅनेजमेंट कमिटी. तर त्या वेस्ट मॅनेजमेंट कमिटीमध्ये 5 ते 10 लोक असतात एका सोसायटीचे. त्या 5 ते 10 लोकांना जिम्मेदारी दिली जाते की जे काही आमचे क्लायंट येतील, आता आमचे जे क्लायंट आहेत ते मदरसन कंपनी आहे. हा जो फंड येतो आपल्याला तो मदरसन कंपनीद्वारे येतो. तर त्यांचे जे क्लायंट असतील तर त्यांच्यासोबत कोऑर्डिनेट करणं, ते वर्षातून किंवा 2-3 वर्षातून एकदा येतात, त्यांच्यासोबत कोऑर्डिनेट करणं, त्यांना व्हिजिट करणं, त्यांना प्रोजेक्ट दाखवणं, प्रोजेक्टबद्दल एक्सप्लेन करणं, फीडबॅक देणं. तर ही प्रोसेस आहे. आपलं जे प्रोडक्ट आहे सांगितल्याप्रमाणे नॉन इलेक्ट्रिकल आहे, याला स्मेलिंग इश्यू वगैरे काही नाही. तुम्ही असं समजा जर तुम्ही राहत असेल बाजूला जरी इन्स्टॉल केल्या तरी स्मेल वगैरे येत नाही त्याच्यामुळे, थोडाही स्मेल येत नाही. त्याच्यानंतर किडे पण होत नाही. खूप लोकांचं असं म्हणणं असतं की किडे येतात, जनरेट होतात. बरोबर, किडे पण जनरेट होत नाही. आणि पूर्ण नैसर्गिक पद्धत आहे. नैसर्गिक म्हणजे काय, कंपोस्ट काय होतं, आपण एखाद्या खड्ड्यामध्ये जरी अन्न ठेवलं तरी तो काही दिवसानं तरी कंपोस्ट होणार आहे. 35 डेज किंवा 100 दिवसानं कंपोस्ट होणार आहे. फक्त हा डब्बा काय करतो, त्या कंपोस्टिंग सायकलला फास्ट बनवतो. जे 100 दिवस लागणार आहे ते तुम्हाला 35 ते 45 दिवसामध्ये कंपोस्ट बनवतो. हा सिंपल प्रोजेक्ट आहे. तुम्हाला जर कोणाला जर व्हिजिट करायचे असतील, आपल्याला अभिनवनगरमध्ये पण आपला हा प्रोजेक्ट आपण लावलेला आहे. सिद्धार्थ कॉम्प्लेक्समध्ये जवळपास 10 ते 12 सोसायटीमध्ये आपण हा प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करतो. BMC आर्ट सेंटर वार्ड माहिती असेल कोणाला, म्हणजे तिथे आपला बोरुलीचा, तिथे पण हा प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करतो. बोरुली स्टेशनमध्ये पण हा प्रोजेक्ट आपण इम्प्लिमेंट करतो. दहिसरमध्ये आपण सध्या पहिल्यांदाच येतोय सरांच्या रेकमेंडेशननुसार. तर आपल्याकडे जर 100 फ्लॅट्स असतील तर इथे आता किती सोसायटी आलेल्या आहेत सध्या?